नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 त्रिकोण रचना या प्रकरणाबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 4 त्रिकोण रचना. या त्रिकोण रचनेमध्ये असणाऱ्या 3 प्रकारच्या रचना महत्त्वाच्या आहेत. पहिली रचना आहे त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन, उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिला असा त्रिकोण काढणे. दुसरा रचनेचा प्रकार आहे पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या 2 बाजूंच्या लांबीतील फरक दिला असा त्रिकोण काढणे. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे 2 कोन दिले असता त्रिकोण काढणे. हे 3 प्रकार या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पहिला प्रकार आला तो म्हणजे त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. प्रत्येक त्रिकोणाला त्याच्यामध्ये 3 बाजू असतात. त्या 3 बाजूमध्ये पाया दिला असेल तर उरलेल्या 2 बाजू, या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. आता हा त्रिकोण काढत असताना ही जी रचना आहे, या रचनेमध्ये आपण एक उदाहरण पाहू. या उदाहरणामध्ये पहिलं समजा त्रिकोण असं दिले, त्रिकोण PQR असा काढा की पाया QR बरोबर 4.2 सेमी, पायालगतचा कोन Q बरोबर 40 अंश आणि उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज PQ अधिक PR बरोबर 8.5 सेमी असेल तर त्रिकोण PQR काढणे. उदाहरण दिले असेल त्यामध्ये त्रिकोण PQR हा त्रिकोण काढत असताना या त्रिकोणाचा पाया दिला आहे QR बरोबर 4.2 सेमी, पायालगतचा कोन Q बरोबर 40 अंश आणि उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज PQ अधिक PR बरोबर 8.5 सेमी दिलेले आहे. मग अशा प्रकारचा जर त्रिकोण काढायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीने काढायचा किंवा कसा काढायचा. आता याची रचना कशी आहे. या रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे काय, तुम्हाला त्रिकोणाचा पाया दिला आहे. तो पाया दिला आहे QR बरोबर 4.2 सेमी. आता पाया QR बरोबर 4.2 सेमी असेल तर आपण काय करायचं, पट्टीच्या साहाय्याने पहिल्यांदा पेन्सिल घेऊन याच्यामध्ये 4.2 सेमी लांबीचा त्यामध्ये रेषाखंड काढायचा. हा रेषाखंड काढल्यानंतर एका संचामध्ये बिंदूला Q नाव द्यायचं, दुसऱ्याला R नाव द्यायचं. लक्षात ठेवायचं, पाया QR, प्रत्येक त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. याच्यामध्ये P, Q आणि R. याच्यामध्ये पायाचं Q आणि R ह्या संचामध्ये हे शिरोबिंदू दिलेले आहेत. म्हणजे एका बाजूला Q नाव द्यायचं, दुसऱ्याला संचामध्ये R नाव द्यायचं. आता Q हा संचामध्ये दिल्यानंतर दुसऱ्याला आपण R नाव दिल्यानंतर असताना हा झाला पहिल्यांदा संचामध्ये त्रिकोण रचनेचा पहिली पायरी. आता दुसरी पायरी काय करायची, पायालगतचा दिलेला जो कोन आहे तो कोन दिला आहे Q बरोबर 40 अंश. लक्षात ठेवायचं, रेषाखंडाचे आपण 2 बिंदू दाखवले Q आणि R. याच्यामध्ये पायालगतचा कोन दिलेला तुम्हाला Q, हा Qच लक्षात ठेवायचं. कोन मापक घेऊन Q बिंदूजवळ 40 अंश मापाचा याच्यामध्ये कोन काढायचा आणि या कोन काढल्यानंतर त्यामध्ये एक किरण काढायचा. त्या किरणाला नाव द्यायचं QD. त्याला नाव द्यायचं कोणतं असणार, Q. म्हणजे Q बिंदूपासून S बिंदूपर्यंत असण्यामध्ये किरण काढायचा. हा किरण जेवढा आपल्याला लांब काढता येईल तेवढा लांब काढण्याचा प्रयत्न करायचा. ही दुसरी पायरी झाली. दुसरी पायरी परत सांगतो, Q बिंदूजवळ कोन Q बरोबर 40 अंश मापाचा घेऊन Q बिंदूपासून याच्यामध्ये D बिंदूपर्यंत QD हा याच्यामध्ये किरण काढायचा. हा किरण काढल्यानंतर ही दुसरी पायरी झाली. आता तिसऱ्या संचामध्ये पायरी काय सांगितले बघा. या तिसऱ्या पायरीमध्ये काय सांगितले की 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिलेली आहे. म्हणजे PQ आणि PR यांची लांबी दिली आहे 8.5 सेमी. तुम्हाला आकृतीमध्ये दिसते बघा. PQ अधिक PR बरोबर किती दिले तुम्हाला 8.5 सेमी दिलेले आहे. आता काय करायचं, आपण कंपास घ्यायचं. कंपासमध्ये पट्टीच्या साह्याने कंपासमध्ये बरोबर 8.5 सेमी अंतर घ्यायचं. हे 8.5 सेमी अंतर घेतलं की कंपासचं पोलादी टोक Q बिंदूवरती ठेवायचं आणि QD या रेषाखंडाला छेदणारा एक कंस काढायचा. कंपासमध्ये 2 बाजूंच्या लांबींची बेरीज 8.5 सेमी. कंपासमध्ये 8.5 सेमी अंतर घ्या. हे अंतर घेऊन याच्यामध्ये कंपासचं पोलादी टोक लक्षात ठेवायचं Q बिंदूवरती ठेवायचं आहे, R वरती ठेवायचं नाही. Q वरती ठेवल्यानंतर वरती QD या किनाला छेदणारा एक असंच्यामध्ये कंस काढा.
हा कंस जिथं छेदतो तिथं नाव द्या यस. छेदनबिंदूला कोणतं नाव द्यायचं लक्षात ठेवायचं, यस नाव द्यायचं. आता यस नाव दिलं की नंतर यस आणि आर हे पट्टीच्या साह्याने जोडा. काय सांगतोय बघा, यस आणि आर हे पट्टीच्या साह्याने जोडा. आता हे जोडल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा त्रिकोण मिळतोय. तो त्रिकोण म्हणजे एस क्यू आर. पण आपणाला काढायचा आहे त्रिकोण पी क्यू आर. आता एस क्यू आर काढल्यानंतर या त्रिकोणाची एस आर ही जी बाजू आहे, एस आर ही जी बाजू आहे, या बाजूचा लंबदुभाजक काढायचा. आता कोणत्याही प्रकारच्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढत असताना त्या रेषाखंडाच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा अंतर कंपासमध्ये आपण जास्त घेतो आणि कंपासमध्ये निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊनच आपण काय करतो, त्याचा लंबदुभाजक काढतो. म्हणजे एस डी हा जो संचामध्ये रेषाखंड आहे किंवा ही जी बाजू आहे, या बाजूचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. हा लंबदुभाजक काढत असताना कंपासमध्ये एस आर यांच्या निम्म्यापेक्षा अंतर जास्त घ्यायचं. समजा तो 7 सेंटीमीटर असेल तर 4 घ्यायचं, 6 असेल तर 3पेक्षा जास्त घ्यायचं, 9 असेल तर 4.5 पेक्षा जास्त अंतर घ्यायचं. शक्यतो थोडं अंतर जास्त घ्यायचं. हे अंतर जास्त घेऊन काय कंपासमध्ये एस आरच्या निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊन कंपासचं पोलादी टोक पहिल्यांदा आर बिंदूवरती ठेवा. आर बिंदूवरती ठेवून असं त्यामध्ये काय करायचं, क्यू बाजूच्या बाजूला एक कंस काढा. त्याच नंतर असं त्यामध्ये डाव्या साईडला एक कंस काढा. परत कंपासमधलं अंतर बदलायचं नाही. परत कंपासचं पोलादी टोक लक्षात ठेवायचं, एस बिंदूवरती ठेवायचं आहे. एस बिंदूवरती ठेवा. जो पहिला आपण कंस काढला या कंसाला छेदणारे 2 कंस काढा. हे 2 कंस काढले की डाव्या साईडले असलेले 2 कंस छेदलेले आणि उजव्या साईडला असलेले 2 कंस छेदलेले यांचे छेदनबिंदू निश्चित करा. अतिशय पॉईंट बारीकमध्ये त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ते हे करायचे. आता हे केले की लक्षात ठेवायचं त्या बिंदूला नावं द्यायची गरज नाही. हे जे 2 कंस ज्या ठिकाणी छेदतात त्याचे छेदनबिंदू निश्चित केले की नंतर पट्टी घ्या. या 2 कंसाच्या छेदनबिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढा. ही जी रेषा असणार आहे ही लक्षात ठेवायचं एस आरचा लंबदुभाजक असणार आहे. हा जो लंबदुभाजक क्यू एस या बाजूला जिथं छेदतोय, लक्षात ठेवा काय सांगतो ते, तो क्यू एस या बाजूला जिथं छेदतोय त्या छेदनबिंदूला पी नाव द्या. म्हणजे त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू पी नाव दिलं की पी आणि आर जोडा. अशा प्रकारे जर आपण पी आणि आर जोडल्यानंतर आपणाला त्रिकोण पी क्यू आर म्हणजे असंच्यामध्ये त्रिकोण पी क्यू आर तयार झालेला आपल्याला आढळून येईल. लक्षात ठेवायचा हा जो लंबदुभाजक आहे तो एस आरला पण छेदतोय. एस आरच्या ठिकाणी पी नाव द्यायचं नाही तर तो कुठं द्यायच्यामध्ये क्यू एस वरती लक्षात ठेवायचं. क्यू एस या बाजूला जिथं छेदतोय लंबदुभाजक तिथंच लक्षात ठेवायचं पी नाव द्यायचं आहे. पी आणि आर जोडायचे. अशा प्रकारे आपणाला असंच्यामध्ये असणारा सांगितलेला जो त्रिकोण पी क्यू आर असतो हा त्रिकोण पी क्यू आर काढता येईल. परत या त्रिकोणाची रचना सांगतो बघा. त्रिकोणाची रचना क्रमांक 1, त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन, उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. हा त्रिकोण काढत असताना कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असू द्या, त्रिकोण पी क्यू आर असू द्या, त्रिकोण ए बी सी असू द्या, त्रिकोण एक्स वाय झेड असू द्या, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असेल तर या त्रिकोणामध्ये असंच्यामध्ये करत असताना पहिल्यांदा त्रिकोणाचा पाया घ्या. पाया घेताना लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण पाया घेतला की या पायामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं, पाया आपण घेतला असंच्यामध्ये क्यू आर हा पाया घ्या. त्याची लांबी घ्यायची 4.2 सेमी. एका बिंदूला नाव द्या क्यू, एका बिंदूला नाव द्या आर. म्हणजे अंत्यबिंदूला क्यू नाव द्या आणि आर नाव द्या. नंतर दुसरा बिंदू दिला, दुसरी बाजू दिली म्हणजे या त्रिकोणाचा कोन क्यू दिलेला आहे. कोन क्यू बरोबर तुम्हाला 40 अंश दिलेला आहे. तर कंपासच्या कोन मापाच्या साह्याने कोन क्यू बरोबर असं त्यामध्ये 40 अंश मापाचा घ्या. हा 40 अंश मापाचा घेतल्यानंतर
या कोणाला आणि क्यूला छेदणारा या छेदनबिंदूला आणि छेदणारा क्यूला छेदणारा एक सरळ किरण काढा. हा किरण थोडा मोठा काढा. या किरणाला नाव द्या क्यू डी. खाली तर अगोदर क्यू नाव दिलेलं, वरती नाव द्यायचं कोणतं असणार, डी नाव द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे कोण डी क्यू आर हा 40° मापाचा तयार होईल. ही दुसरी रचना. आता तिसऱ्या रचनेमध्ये काय जायचं बघा. त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज. त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज. ती बेरीज दिली आहे बघा तुम्हाला 8.5 सेमी. ही 8.5 सेमी असण्याच्यामध्ये काय करायचं, कंपासमध्ये त्रिज्या घ्यायची. म्हणजे आपण पट्टीच्या साह्याने काय करायचं, कंपासमध्ये बरोबर 8.5 सेमी अंतर घ्यायचं. हे 8.5 अंतर घेतल्यानंतर कंपासचं पोलादी टोक लक्षात ठेवायचं. क्यू बिंदूवरती ठेवायचं आहे, आरवरती ठेवायचं नाही. क्यूवरती ठेवल्यानंतर क्यू डी या किरणाला छेदणारा एक कंस काढा. हा कंस जिथं छेदतो तिथं नाव द्या एस. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, आपल्याला पाहिजे ते त्याचे नाव देऊ शकता. पी क्यू आणि आर सोडून इतर कोणतेही तुम्ही नाव देऊ शकता. याच्यामध्ये त्याला नाव द्यायचं एस. एस नाव दिल्यानंतर एस आणि आर जोडा. एस आर जोडल्यानंतर तुम्हाला एस क्यू आर हा त्रिकोण तयार होईल. हा त्रिकोण तयार झाल्यानंतर आता अतिशय महत्त्वाचे लक्ष ठेवायचं, या ठिकाणी एस आर या बाजूचा लंबदुभाजक काढायचा आहे. कोणत्याही रेषाखंडाचा लंबदुभाजक काढत असताना त्या रेषाखंडाच्या कंपासमध्ये अंतर घेत असताना निम्म्यापेक्षा अंतर आपण जास्त घेतो आणि निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊनच लक्षात ठेवायचं कोणत्याही रेषाखंडाचा आपण लंबदुभाजक काढत असतो. आता एस आरचा लंबदुभाजक काढायचा आहे म्हणजे काय करायचं, कंपासमध्ये निम्म्यापेक्षा अंतर जास्त घ्यायचं. पहिल्यांदा कंपासचं पोलादी टोक असण्या आरवरती ठेवा. डाव्या साईडला एक कंस काढा वरच्या बाजूला आणि उजव्या साईडला एक कंस काढा. कंपासमध्ये अंतर बदलू नका. तो परत कंपासचं पोलाद एसवरती ठेवा. लक्षात ठेवायचं एसवरती ठेवायचं. एसवरती ठेवून डाव्या साईडच्या कंसाला छेदणारा आणि उजव्या साईडच्या कंसाला दुसरा कंस काढा. याचे छेदनबिंदू निश्चित करा. छेदन निश्चित केल्यानंतर या छेदून जाणारी सरळ एक रेषा काढा. ही रेषा म्हणजे एस आरची लंबदुभाजक रेषा असणार आहे. बरोबर तिथं परफेक्ट 90° कोन तयार होणार. एस आरला जिथं ही रेषा छेदते तिथं कंपल्सरी लंब म्हणजे 90चा कोन तयार होतोच. आता हा जो लंबदुभाजक आहे, हा लंबदुभाजक एस आरला पण छेदतोय आणि नंतर तो क्यू एसला पण छेदतोय. तर क्यू एसला जिथं छेदतोय त्या छेदनबिंदूला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू म्हणजे पी हे नाव द्यायचं आहे. पी हे नाव दिलं की पी आणि आर जोडा. पी आणि आर जोडलं की आपल्याला पाहिजे तसा त्रिकोण पी किंवा आर हा तयार झालेला आढळून येईल. आल्यानंतर जर समजा आपण एक अंदाजे याच्यामध्ये जर पी क्यू आणि पी आरची जर लांबी मोजली तर ही लांबी ही 8.5 सेमीच येते. कारण उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज किती सांगली तुम्हाला 8.5, म्हणजे ही येणारच. लक्ष ठेवायचं परफेक्ट माप पहिल्यांदा. अशा प्रकारे त्रिकोणाची पहिली रचना करायची आहे. त्रिकोणाचा पायालगतचा कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. आता ही झाली रचना क्रमांक 1. आता दुसरा आला तो म्हणजे कोणता असणार, रचना क्रमांक 2. आता रचना क्रमांक 2 काय सांगितले बघा. या रचना क्रमांकामध्ये काय सांगितले, त्रिकोणाचा पाया, उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींमधील फरक आणि पायालगतचा कोन दिला असता त्रिकोण काढणे. म्हणजे रचना क्रमांक 1 आणि रचना क्रमांक 2 मध्ये एकच सारखेपणा आहे, तो म्हणजे त्रिकोणाचा पायालगतचा कोन. पण पहिल्या रचनेमध्ये दिले ते म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज, उरलेल्या बाजूंची बेरीज. आता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, फरक दिलेला आहे. उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक दिला असता त्रिकोण काढणे. म्हणजे रचना क्रमांक 2, त्रिकोणाचा पायालगतचा कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक दिला असता त्रिकोण काढणे. आता हा त्रिकोण काढत असताना एक उदाहरण तुम्हाला दिले बघा. त्रिकोण एक्स वाय झेड. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लांबी वाय झेड बरोबर 7.4 सेमी, म्हणजे पाया वाय झेड बरोबर 7.4 सेमी. पायालगतचा कोन वाय बरोबर 45° आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक एक्स वाय वजा एक्स झेड बरोबर 2.5 सेमी. त्रिकोण एक्स वाय झेड
या त्रिकोणामध्ये पाया YZ बरोबर 7.4 सेमी, पायालगतचा कोन Y बरोबर 45 अंश, उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक म्हणजेच XY वजा XZ बरोबर 2.5 सेमी. अशा मापाचा जर त्रिकोण काढायचा असेल तर जसं पहिल्या रचनेमध्ये आपण काय केलं, ज्यामध्ये QR हा पाया घेतला, तसंच या ठिकाणी YZ हा 7.4 सेमी लांबीचा ज्यामध्ये पाया घ्यायचा आहे. म्हणजे पट्टीच्या साह्याने एक 7.4 सेमीचा रेषाखंड काढा. या रेषाखंडाच्या एका टोकाला Y नाव द्या, दुसऱ्या टोकाला असण्यामध्ये Z नाव द्या. आता Y आणि Z नाव दिल्यानंतर परत काय सांगितले, पायालगतचा कोन. आता इथं पायालगतचा कोन दिले तुम्हाला कोणता असून ज्यामध्ये Y बरोबर 45 अंश. मग आता काय करायचं, कोन मापकाच्या साह्याने काय करायचं, कोन Y हा ज्यामध्ये 45 अंशाचा कोन काढायचा. हा कोन काढत असताना याच्यामध्ये काढल्यानंतर बिंदू Y याच्यापासून आणि तो छेदनबिंदू कोणाचा याच्यातून छेदणारा एक सरळ किरण काढा. या किरणाला YT हे नाव द्या. आता YT हे नाव देत असताना T नाव द्या. तुम्हाला जे नाव द्यायचं ते देऊ शकता. फक्त X, Y आणि Z सोडून इतर कोणतीही तुम्ही नावं देऊ शकता. म्हणजे किरण YT काढल्यानंतर आता जायचं ते म्हणजे त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक. जसं आपण पहिल्यामध्ये गेलतो बेरीज, आता कसं आहे फरक म्हणजे वजाबाकी, याच्याकडे जायचं, लक्षात ठेवायचं. आता आपण याच्याकडे गेल्यानंतर काय करायचं बघा, परत असं ज्यामध्ये फरक आहे तो म्हणजे दिले तुम्हाला 2.7 सेमी दिले. कंपास घ्या, कंपासमध्ये पट्टीच्या साह्याने 2.7 सेमी अंतर घ्या. कंपासचं पोलादी टोक लक्षात ठेवायचं Y वरती ठेवा. Y आणि Z जर असेल तर Y वरती ठेवायचं, लक्षात ठेवायचं. जो पायालगतचा कोन दिलेला आहे, जिथून YT हा किरण काढलेला आहे, त्या Y बिंदूवरती काय करायचं, पोलादी ठेवायचं. हे पोलादी टोक ठेवल्यानंतर Y वरती पोलादी ठेवून हा जो YT हा जो ज्यामध्ये किरण आहे याला छेदणारा एक कंस काढा. हा कंस जिथं छेदतो तिथं Y नाव द्या. जिथं छेदतो तिथं कोणतं नाव द्यायचं, Y. तुम्ही XYZ कोण सोडून कोणतंही नाव देऊ शकता. आता तिथं आपण W नाव दिलं की W नाव दिल्यानंतर ह्या ठिकाणी W आणि Z एकमेकांना जोडा. W आणि Z काय करा, एकमेकांना जोडा. आता W आणि Z एकमेकांना जोडले की याच्यामध्ये काय करायचं बघा, आता W आणि Zचा लंबदुभाजक काढायचा. W आणि Zचा लक्षात ठेवायचं लंबदुभाजक काढायचा आहे. जसं आपण पहिल्या रचनेमध्ये SRचा लंबदुभाजक काढला, तसंच W आणि Zचा लंबदुभाजक काढायचा. हा लंबदुभाजक काढता असताना WZच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा अंतर कंपासमध्ये जास्त घ्या. कंपासचं पोलटोक पहिल्यांदा W वरती ठेवा. वरती एक कंस काढा, खाली दुसरा कंस काढा. म्हणजे जो पाया दिला आहे त्या पायाच्या वरती एक कंस काढा आणि खालती एक कंस काढा. जसं तुम्हाला वरती सांगितलं डावी बाजू आणि उजवी बाजू, तसं इथं वरची बाजू आणि खालची बाजू येणार आहे. W वरती ठेवल्यानंतर लक्षात ठेवायचं, वरती एक कंस काढा, खालती एक कंस काढा. कंपासमध्ये अंतर बदलू नका. कंपासमधील अंतर न बदलता कंपासचं पोलादी टोक Z वरती ठेवा. Z वरती ठेवल्यानंतर परत जो वरती काढलेला आहे कंस त्याला छेदणारे कंस काढा, खालती छेदणारा कंस आहे त्याला छेदणारा दुसरा कंस काढा. या दोघांचे छेदनबिंदू निश्चित करा आणि हे छेदनबिंदू निश्चित केल्यानंतर या दोन छेदनबिंदूला सामावणारी एक सरळ रेषा काढा. ही रेषा म्हणजे त्याचा WZचा लंबदुभाजक असणार आहे. हा लंबदुभाजक YTला जिथं छेदतो तिथं X नाव द्या. म्हणजे त्रिकोणाचा जो तिसरा शिरोबिंदू आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याला नाव द्या X. नंतर X आणि Z जोडा. हे बरीच मुलं बऱ्याच वेळेला विसरतात आणि पटकन काय करता याच्या संज्ञामध्ये जिथं लंबदुभाजक आहे झाला त्रिकोण. असा त्रिकोण होत नाही. X आणि Z कंपल्सरी जोडा, त्याच्याशिवाय त्रिकोण XYZ पूर्ण होणार नाही. बऱ्याच वेळेला मुलं ही संचामध्ये विसरतात. X आणि Z किंवा त्रिकोण ABC दिला असेल, PQR दिला असेल, कोणत्याही प्रकार दिला असेल, हा जो YTला जिथं छेदतो तिथं X नाव दिल्यानंतर X आणि Z कंपल्सरी जोडा. अशा प्रकारे त्रिकोण XYZ आपल्याला तयार झाला आढळून येईल. परत सांगतो, रचना तयार करत असताना रचनेचं नाव आहे त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन
आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक दिला असता, म्हणजे थोडक्यात वजाबाकी दिला असता त्रिकोण काढणे. हा त्रिकोण काढत असताना जसं रचना क्रमांक 1 आणि रचना क्रमांक 2 रचना क्रमांक 1 मध्ये केलं तसंच इथं त्याच्यामध्ये पाया घ्यायचा आहे. पाया त्रिकोण XYZ मध्ये पाया आहे 7.4 सेमी. 7.4 सेमीचा रेषाखंड काढा पट्टीच्या सहाय्याने. एका बिंदूला Y नाव द्या, दुसऱ्या बिंदूला Z नाव द्या. म्हणजे 7.4 सेमीचा YZ हा त्याच्यामध्ये रेषाखंड तयार झाला. नंतर पायालगतचा तुम्हाला कोन दिलेला आहे, तो कोन दिला त्याच्यामध्ये 45 अंशाचा. कोन मापाच्या सहाय्याने याच्यामध्ये Y मध्ये ज्यामध्ये 45 अंशाचा कोन करणारा YT हा एक किरण काढा. YT हा किरण काढल्यानंतर परत दुसरी स्टेप काय करायची, त्याच्या पुढची स्टेप करायची. दोन बाजूती दिला जो फरक आहे तो फरक दिलाय तुम्हाला 2.7 सेमी. कंपासमध्ये बरोबर 2.7 सेमी अंतर घ्या. कंपासचं पोलर टोक असा वाय वरती ठेवा. वाय वरती ठेवल्यानंतर YTला छेदणारा एक कंस काढा. हा कंस जिथं छेदतो तिथं त्याच्यामध्ये W नाव द्या. W आणि Z जोडा. कंपल्सरी W आणि Z जोडायचे आहेत, कारण WZचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. WZ जोडल्यानंतर WZचा लंबदुभाजक काढा. लंबदुभाजक काढत असताना नेहमीपेक्षा अंतर जास्त घ्यायचं. छेदनबिंदू कंसाचे निश्चित करा. परफेक्ट पेन्सिलने निश्चित करा. आपली आकृती ही सुबक असली पाहिजे, त्यासाठी पेन्सिलचं टोक हे सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे, तरच आपली रचना ही व्यवस्थित दिसेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये खडाखड होणार नाही. हा लंबदुभाजक काढल्यानंतर हा लंबदुभाजक किरण YTला जिथं छेदतो त्या छेदनबिंदूला नाव द्या X. हा लंबदुभाजक लक्षात ठेवायचं. WZला छेदतोय, YZला सुद्धा छेदतोय आणि YTला सुद्धा छेदतोय. YT याला जिथं छेदतोय तिथं X नाव द्या, म्हणजे त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू. X आणि Z लक्षात ठेवायचं जोडा. X आणि Z जोडल्यानंतर त्रिकोण XYZ हा आपणाला मिळेल. म्हणजे ही झाली रचना क्रमांक 2. म्हणजे रचना क्रमांक 1 मध्ये आणि रचना क्रमांक 2 मध्ये. रचना क्रमांक 1 मध्ये पायालगतचा कोन. रचना क्रमांक 2 मध्ये पायालगतचा कोन हे सेम आहे, लक्षात ठेवायचं. पहिल्यामध्ये दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये दोन बाजूंच्या वजाबाकी दिलेल्या आहे. पहिल्यामध्ये काय करायचं, कोन काढल्यानंतर कंपासमध्ये दोघांची बेरीज घ्या. कोनाला छेदणारा किरणाला छेदणारे कंस काढा. शैल्यानंतर ते जोडा. त्याचा लंबदुभाजक काढा. हा लंबदुभाजक इथं छेदतो तिथं संचामध्ये त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू दाखवा, म्हणजे P दाखवा. PQR हा आपल्याला त्रिकोण तयार झाला आढळून येईल. त्याचप्रमाणे दुसऱ्यामध्ये काय सांगितले, त्रिकोणाचा पाया घ्या, पायालगतचा कोन घ्या, याला छेदणारा असा YT हा किरण काढा. कंपासमध्ये परत संचामध्ये दोघांमध्ये फरक घ्या. कंस काढा. कंसाला नाव द्या. संचामध्ये YTला जिथं छेदतो W नाव द्या. W आणि Z जोडा. W आणि Zचा लंबदुभाजक काढा. हा लंबदुभाजक YTला जिथं छेदतो तिथं X नाव द्या. X आणि Z जोडा. अशा प्रकारे त्रिकोण ज्यामध्ये XYZ आपल्याला तयार झालेला आढळून येईल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रिकोण काढत असताना ही जी रचना क्रमांक 1 आणि रचना क्रमांक 2 या पद्धतीने आपण काढायच्या आहेत. रचना क्रमांक 1, रचना क्रमांक 2 ही या पद्धतीने आपल्याला काढता येईल. धन्यवाद.